काय घेतात म्हणजे प्रशासन असेल, पोलीस प्रशासन असेल, महापालिका किंवा गणेश मंडळ, काही पुणेकरांना देखील तुम्ही भेटलायत का? कारण त्यांचं म्हणणं आहे की पूर्णपणे पारंपरिक वाद्यांवर देखील बंदी आणली पाहिजे, ढोल ताशा पथकांवर देखील त्यांना देखील काही नियम लागून गेले. अशा काही लोकांना लोक तुम्हाला भेटलेत का? आणि त्या संदर्भात काही निर्णय घेणार आहात का प्रशासन? सगळे शेवटी इशू जे आहे ते नॉईजचे आहे. नॉईजचे डेसिबल्स असते ते ॲम्बियंट जे साऊंड लेवल असते त्याच्यापेक्षा डेसिबलपेक्षा मर्यादितपेक्षा जास्ती असल्या तर ते बेकायदेशीर असते. यामध्ये काही ठिकाणी ढोल ताशाचे नॉईजवर पण लोकांची तक्रार येत असते. उदाहरण आता ढोल ताशाची मोठ्या प्रमाणात प्रॅक्टिस शहरात वेगवेगळे भागात सुरू आहे. ढोल ताशा असोसिएशन सोबत पण चर्चा झालेली आहे की त्यांनी अशा प्रॅक्टिस करताना हे 10-15 दिवस 1 महिना या काळात आम नागरिकांनी रेसिडेंट्सला त्रास होता कामा नये याबद्दल त्यांना जबाबदारी घ्यावा लागेल. साऊंड कटिंग मेकॅनिझम जे असते फॉर एक्झाम्पल त्यांनी प्रॅक्टिस करताना काही स्पॉन्ज किंवा काहीतरी लावते ज्याच्यावरून साऊंड कमी येते किंवा काही साऊंड कटर्स लावते किंवा काही इनडोर प्रॅक्टिस करते. अशा प्रकारचे उपाययोजना सुरू आहे. जिथे सर्रास उल्लंघन दिसते त्यावर कारवाई करण्यात आलेली आहे, करण्यात येत आहे. उदाहरण सिंगर रोडला काही झाली होती, त्यामध्ये तिथे बंदी घालण्यात आली होती. तर म्हणजे जे दिलेली नियम आहे, जे प्रचलित कायदा आहे त्याची अंमलबजावणी करण्याची प्रयत्न सुरू आहे आणि जे उल्लंघन होईल त्याच्यावर 100% कारवाई होईल. प्रॅक्टिसचं झालं, पण सर विसर्जन मिरवणुकीच्या दरम्यान किती ढोल आणि किती ताशे लावायचे याच्याबद्दल काही ठरवलं? किती पथकं सगळ्यात महत्वाचं? शेवटी आपण बघा किती पथक राहतील, पथकची संख्या किती राहील, त्याचे किती मंडळांमध्ये वाजवणार, ही सगळी गोष्टी प्रयत्न करू. काय त्यामध्ये आम सहमती आणि त्यामध्ये काय योग्य हे राहील त्याबद्दल निर्णय होईल. परंतु आपल्याला लक्षात ठेवावं लागेल शेवटी पोलीस दलांसाठी प्राथमिकताचे विषय आहे की कायदा सुव्यवस्था न होता नियमाचे सगळे नियम आणि कंडिशन्सचे पालन होऊन मिरवणूक आणि पूर्ण जे क्राऊड मॅनेजमेंट योग्यरित्याने करून महिला सुरक्षा लक्षात ठेवून त्याचे ते सण उत्सव पार पाडायला पाहिजे. आता त्यामध्ये ढोल ताशा एक पथक आहे, पथकमध्ये 60 लोक आहे की 120 लोक आहे की 240 लोक आहे, त्याची असे काही विशेष फरक त्याचे विसर्जन मिरवणूकवर पडत नाही. परंतु लक्ष्मी रोड आणि तिलक रोड डिकंजेस्ट करायसाठी जेणेकरून योग्य वेळी कोणताही मंडलला अवाजवी किंवा भरपूर वेळी त्याला थांबावा लागेल एका ठिकाणी, अशा स्थिती न होता कसे सुरळीत करता येईल त्याबद्दल पूर्ण इश्यूज आयडेंटिफाय करण्यात आलेली आहे. जे अंदाजन 176 ते 194 या रेंजचे मंडल्स आहे जे लक्ष्मी रोड क्रॉस होतात, त्यांच्याशी चर्चा वेगळा सुरू आहे की हे अंदाजन 180-90 मंडलला कसे स्मूदन करता येईल, विशेष करून बेलबाग चौकवरून अलका टॉकीज चौक पर्यंत आणि जे 12 ते 14 गली आहे जे लक्ष्मी रोडवर जॉईन होतो त्याचे काय नियोजन होईल त्याबद्दल वेगळी एक विचार विमर्श सगळ्यांसोबत चालू आहे. त्याचबरोबर जे पूरम चौकवरून येणारे तिलक रोड आणि त्या मार्गाने अलका टॉकीजला कडे जो येणारे मंडल्स आहे त्या मंडल्स सोबत पण चर्चा वेगळी सुरू आहे. शेवटी लक्ष्मी रोड आणि तिलक रोड दोन्हीवर क्राऊड मॅनेजमेंटचे व्यतिरिक्त कसे मंडळांना स्मूदन मूवमेंट करता येईल याबद्दल आपली सर्व संबंधितांसोबत बैठक सुरू आहे. पण एका पथकामध्ये किती ढोल असावे, किती ताशे असावे याची एक SOP असावी असं मागणी करण्यात आली. अशा प्रकारचे मागणी आहे. मागच्या वेळी पण या विषयावर चर्चा झाला होता. प्रत्यक्ष 30 राहील की 60 राहील त्याबद्दल मागच्या वेळी पण आम सहमती होऊ शकली नव्हती. ती प्रत्यक्ष किती राहील, किती करता येईल, किती ठेवता येईल याबद्दल जशा मी सांगितले विचारविमर्श सुरू आहे आणि त्याबद्दल लक्ष्मी रोड आणि तिलक रोड बद्दल डिटेल SOP सर्व गोष्टींचे समावेश करून लवकरात लवकर काढण्यात येईल. सर, यामध्ये आता जे काही गणेश मंडळ जे डीजे लावतील तर त्यांना नेमकी किती बेस आणि किती टॉप लावणार आहेत आणि जर त्याचा आवाज जर जो आपण क्षमता दिलेली आहे त्याच्यापेक्षा जर जास्त असेल
तर अशा प्रकारे आपण कुठली कारवाई करणार आहोत त्यानंतर की पुन्हा नंतर त्यांच्याकडनं या गोष्टी पुन्हा पुन्हा होणार नाही. मी आपल्याला सांगितले प्लाझ्मा आणि प्रेशर मीडवर 100% बंदी घालण्यात आलेली आहे. त्याचे जे काल वापर केला त्यांचे विरुद्ध जप्तीची कारवाई सुरू झालेली आहे. बाकी लोक जे प्लाझ्मा आणि प्रेशर मीडचे वापर करत आहे अशा प्रकारचे लोकांना आयडेंटिफिकेशन करण्याची कारवाई ऑलरेडी सुरू आहे. कोणीही प्लाझ्मा आणि प्रेशर मीड लावण्याचे प्रश्न उद्भवत नाही. बेस आणि टॉप बद्दल आम्ही ऑलरेडी म्हटलो जशा की त्याबद्दल गणेश मंडळांनी आता 4+4 ची मागणी त्यांनी मिरवणूकवर केलेली आहे. ओपन ग्राउंड्सवर जिथे त्यांचे चॉक्स किंवा ओपन ठिकाणी जे त्यांचे स्थायी कार्यक्रम एका दिवशीचे किंवा त्या दहीहंडीचे आणि काही 12 दिवसाचे कार्यक्रम जे असते त्यावर जगाचे हे बघून आम्हाला 2, 4 किंवा 6 बेस 6 टॉप असे द्यावी अशा प्रकारची त्यांची विनंती होती. त्याबद्दल आणखी डेमॉन्स्ट्रेशन घेऊन चर्चा करून काही एक फायनल आम सहमतीने त्याबद्दल रूपरेखा काय गाईडलाईन्स देण्यात. सर, सोलापूर पोलीस प्रशासनाचा एक दाखला दिला जातो की तिथं डीजेवरती पूर्णपणे बंदी आणली. असे काही प्रस्ताव आलेत का? तसे प्रस्ताव आले तर तुम्ही विचार करणार का या प्रस्तावावर की पूर्ण? आमच्याकडे अशा कोणत्याही प्रकारचे प्रस्ताव आलेले नाही. फक्त एक गोष्टी नक्कीच आहे की वेगवेगळे सण उत्सव आणि वेगवेगळी दैनंदिनी ॲक्टिव्हिटीजमध्ये नॉईज पोल्युशनचे प्रमाण वाढल्याचे चित्र पुण्यात दिसत आहे. ते ट्रेंड रिव्हर्स करणे अत्यंत गरजेचे आहे आणि त्याबद्दल आम्ही जे सर्वपक्षीय बैठक घेतली त्यामध्ये सर्वांनी या विषयावर एक पॉझिटिव्ह भूमिका घेतलेली आहे. गणपती मंडळांसोबत अत्यंत चांगली चर्चा आज दुपारी पण आणि पूर्वी पण झालेली आहे. त्यांना पण याबद्दल सहकार्य करण्याची त्यांची मानसिकता आहे. परंतु एकच वेळी एकदमच रिव्हर्स करून टाकायची अशी मध्ये त्यांना एक आम नागरिक त्यांचे जे मंडळांचे पदाधिकारी आहेत त्यांच्यामध्ये काही संभ्रम असल्याची मुद्दा त्यांनी उपस्थित केलेले आहे. त्यांना विचार करून शेवटी मर्यादाचे आतमध्ये आणि लोकांना त्रास न होता सण उत्सव चांगले वातावरणात साजरा होईल यासाठी पोलीस दल पूर्णपणे प्रयत्नशील आहे. आणि परत एकदा सांगतो सगळ्यांची एक रिस्पॉन्स चांगली मिळत आहे. सर, या जर गणेश उत्सवामध्ये दहीहंडीमध्ये लेझर प्लाझ्माचा जर वापर करण्यात आलेला दिसून आलं तर त्या सिस्टीमवाल्यांवरती का मंडळांवरती कारवाई होणार? दोन्हीवर कारवाई होईल आणि जे सिस्टम आहे ते जप्त होईल. सर, साऊंड कॉम्पिटिशन जे आजकाल नवीन ट्रेंड आलाय तर काय असं काही केलं तर मग त्यावरती काय कारवाई केली? म्हणजे दोन साऊंड जेव्हा समोर येतात, साऊंड कॉम्पिटिशन होते किंवा मायकिंग कॉम्पिटिशन होती. बघा तेच मी म्हणतो जे प्रेशर मीड आणि प्लाझ्मा मध्ये मर्यादा किती साऊंड वाढवतील त्याचे मर्यादा पण नसते. म्हणून त्यावेळी अशी प्रकारची गोष्टी असते. बाकी जे इतरचे बेस आणि टॉप स्वतः त्याचे एक डेसिबलची मर्यादा असते. त्याच्यापेक्षा जास्ती केले तर सिस्टमच कोलॅप्स होऊन जाते. म्हणून ही अडचण ऑटोमॅटिकली प्लाझ्मा आणि प्रेशर मिड ड्रिव्हन ही सगळी गोष्टी होती. हे दोन्ही बंदी झाल्यानंतर मला वाटते अप्रॉक्सिमेटली 60 to 70% ऑटोमॅटिकली सुधार आपल्याला दिसतील. काल पण जे सण उत्सव झाला त्यामध्ये पण जे 112 वर येण्याचे कॉलचे जे अशा प्रकारचे सण उत्सव मध्ये जे 112 वर डायल 112 वर कॉल येते त्याचे प्रमाणमध्ये पण अत्यंत कमतरता दिसली. म्हणून चित्र पूर्वीचे कालापासून काल चांगली दिसली आणि जे उल्लंघन केला त्यांच्यावर जे आज कारवाई झाली त्याच्यामुळे पुढच्या काळात आपल्याला स्पष्टपणे क्लिअरली आपल्याला सुधारणा दिसते. कार्यकर्त्यांचा एक आक्षेप आहे की पार्श्वभूमीवर पोलिसांकडून त्यांच्यासोबत घेतल्या जाणाऱ्या बैठकांसोबत बैठका घेतलेल्या आहेत. काय या बैठकीतनं कन्क्लुजन निघालेलं आणि डीजे बाबत काय भूमिका पुणे पोलिसांच्या असते? एक आपल्याला लक्षात ठेवावं लागेल की नॉईज पोल्युशन चे विषयी नॉईज पोल्युशन रूल्स अनुषंगाने तसेच माननीय उच्चतम न्यायालयाने दिलेली गाईडलाईन्स प्रमाणे
अंमलबजावणी होणे आवश्यक आहे आणि त्यामध्ये डेसिबलची एक मर्यादा दिली असते. त्या मर्यादाचे आतमध्ये सगळे दैनंदिनी इव्हेंट्स असतील किंवा सण उत्सव असतील त्यांना साजरा करावा लागते. आता असे असताना काही ठिकाणी वेगवेगळे वेळोवेळी त्याचे उल्लंघन होत असल्याचे दिसून येते. त्यावेळी आवश्यकतेप्रमाणे कायदेशीर कारवाई पोलिसांकडून होत असते. यावेळी जे सर्रास काही प्रकरणात काही इन्स्ट्रुमेंट्सची वापर होत असल्याचे दिसून आलेली आहे, जे प्रत्यक्षपणे मर्यादित डेसिबलपेक्षा अत्यंत जास्ती आहे आणि त्या अनुषंगाने एक डेमो सेशन पण पोलीस आयुक्त कार्यालयात घेण्यात आला होता आणि त्यामध्ये प्लाझ्मा आणि प्रेशर मीट अशा प्रकारचे एक इन्स्ट्रुमेंट ज्याचे डेसिबल अत्यंत जास्ती आहे ते निर्देशनास आलेला होता. त्या विषयावर एका सर्वपक्षीय बैठक पण आमच्याकडे बोलवण्यात आलेली आहे. बरेचसे मंडळांची चर्चा पण या विषयावर झालेली आहे आणि एक गोष्टीवर पूर्णपणे सगळ्यांनी सहमती दर्शवलेली आहे की कोणताही परिस्थितीत प्लाझ्मा आणि प्रेशर मीट आणि लेझर लाईट्स अशा प्रकारचे कोणताही साऊंड किंवा लाईट इक्विपमेंट्स कोणीही वापर करणार नाही आणि त्यावर पूर्णपणे बंदी घालण्यात येईल. कोणीही प्रेशर मीट किंवा प्लाझ्मा किंवा लेझर लाईटची वापर दिसून आल्यास ते अत्यंत कडक कारवाई करण्यात येईल आणि जप्तीचे पण कारवाई करण्यात येईल. आता हे असे असताना आता किती बेस आणि किती टॉप, काही ठिकाणी 1 बेस 2 टॉप मर्यादामध्ये असते, काही 2 बेस 2 टॉप, 4 बेस 4 टॉप, असे वेगवेगळे प्रकारचे मागणी वेगवेगळे मंडळांकडून होत आहे. त्याबद्दल चर्चा पोलीस विभागाची सगळ्यांसोबत सुरू आहे. मिरवणूकमध्ये त्यांनी 4 बेस 4 टॉप पेक्षा जास्ती वापरणार नाही, परंतु खुला ठिकाणी जिथे स्थायी कार्यक्रम आहे, दहीहंडीचे असो किंवा गणपती चे जे प्रोग्राम असते ते जे मोठा एरियामध्ये 4 बेस 4 टॉप पूर्ण पडत नाही म्हणून 6 किंवा 8 अशा प्रकारची मागणी काही मंडळांकडून आली होती. त्याबद्दल त्यांची चर्चा आणि विचारविमर्श आणि डेमो घेतल्यानंतर त्याबद्दल एक फायनल स्वरूप देण्यात येईल. परंतु मिरवणूकमध्ये 4 बेस 4 टॉप पेक्षा जास्ती ते वापरणार नाही अशा प्रकारचे तोंडी त्यांनी आश्वासन आम्हाला दिलेली आहे. परंतु या गोष्टीवर विचारविमर्श आणखी सुरू आहे. एक गोष्टी आपल्याला क्लिअर करू इच्छितो की काही लोकांमध्ये अशा प्रकारचे संभ्रम आहे की काही व्यक्ती विशेष ही अशा प्रकारचे मोहीमला दिशा देत आहे किंवा ते एक याबद्दल निर्णायक भूमिकामध्ये आहे. आपल्याला स्पष्ट सांगू, पोलीस दल जे कोण काही निर्णय घेतात ते आम सहमतीने सगळ्यांची चर्चा करून नियमाची आणि कायद्याची अंमलबजावणी करण्याचे दृष्टिकोनातून घेत असते. कोणी व्यक्ती विशेष किंवा व्यापारी असो किंवा कोणीही असो ते या विषयावर दिशा ठरू शकत नाही. त्याबद्दल आम्हाला किंवा पोलीस विभागाला त्याबद्दल कोणी अशा प्रकारचे मार्गदर्शन करू शकत नाही. जे काही निर्णय होईल ते कायद्या आणि नियमाचे अधीन राहून सगळे गणेश मंडळ, सगळे गणेश भक्त सगळ्यांची कॉन्फिडन्समध्ये घेऊन त्या निर्णय घेण्यात येईल. एक आपल्याला लक्ष ठेवावं लागेल की नियम आणि कायद्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी पोलीस दल आणि प्रशासनाचे असते. त्यासाठी आम्ही पूर्णपणे त्यासाठी कटिबद्ध आहोत. उदाहरण स्वरूपात काल एक मिरवणूक होती, काही एक सण होता. त्या सणामध्ये पण आयोजकांना ही भूमिका क्लिअर करण्यात आली होती की प्लाझ्मा आणि प्रेशर मीट कोणताही परिस्थितीत वापर होणार नाही. तसेच किती बेस आणि टॉप याचे मर्यादा ठेवणे गरजेचे राहील. मोठ्या प्रमाणात त्याची व्हॉलंटरी इम्प्लिमेंटेशन अंमलबजावणी कंप्लायन्स ते संबंधितांनी केली. परंतु 6 ठिकाणी आपल्याला प्लाझ्मा आणि प्रेशर मीट वापरची दिसला. ते 6चे 6 पूर्ण इक्विपमेंट साऊंड सिस्टम सह प्रेशर मीट सह जप्त करण्यात आलेली आहे आणि ती जप्तीची कारवाई करून कायदेशीर कारवाई केसेसची पण सुरू करण्यात आलेली आहे. सांगायची अर्थ की जी नियमचे उल्लंघन करतील
त्यांच्या विरुद्ध 100% कारवाई होईल. त्याचबरोबर वेगवेगळे ठिकाणी जे डेसिबल मीटरचे रिडिंग्स काल घेण्यात आली, 1000 पेक्षा जास्ती ठिकाणी रिडिंग्स घेण्यात आली. एकूण 148 ठिकाणी मर्यादापेक्षा जास्ती डेसिबल दिसला काल, आणि त्या 148 प्रकरणात आपण नॉइज पोल्युशन रूल्स अनुषंगाने जे प्रोसिजर आहे त्या अनुषंगाने कारवाई सुरू करण्यात आलेली आहे. मी पोलीस प्रशासनाच्या वतीने पुणेकर नागरिकांना आश्वासन देऊ इच्छितो की हे लाऊडस्पीकर नॉइजची जे त्रास जे मधला काळात वाढला होता त्यांना पूर्णपणे नियंत्रण करायसाठी पोलीस दल कटिबद्ध आहे, आणि यामध्ये गणेश मंडळांनी पण पुढाकार घेतलेली आहे, आणि त्यांनी पण एक आम सहमतीचे दृष्टिकोनातून उपाय त्यांच्याकडून पण सुरू आहे. उदाहरण प्लाझ्मा आणि प्रेशर मीट त्यांनी स्वतःहून त्यांनी सांगितलेले आहे की आम्ही वापरणार नाही, लेझर लाईट्स आम्ही वापरणार नाही, साऊंड्स पण आम्ही जे बिनछूट मधला काळात झाला होता त्याच्यावर पण एक ऍक्सेप्टेबल लेवलवर आणण्यासाठी त्यांच्याकडून पण प्रयत्न सुरू आहे. मला विश्वास आहे की आम सहमतीने कोणत्याही प्रकारची कॉन्ट्रोवर्सी, कोणत्याही प्रकारची अडचण, कोणत्याही प्रकारची टकराव न होता पोलीस दल हे सर्व गणेश मंडळांना ऑनबोर्ड आणतील, आणि हे जे एक निर्णय होईल ते कायमस्वरूपी सगळे सण उत्सव जे पुढचे काळात येतील त्या सर्व सण उत्सवामध्ये सामान्य रीत्याने त्याची अंमलबजावणी करण्यात येईल. आणि 100% पुणेमध्ये जे लाऊडस्पीकर बद्दलचे आम नागरिकांना, सिनियर सिटीजन्सला, लहान मुलेला, स्कूल जाणारे, एक्झाम्स असणारे लोकांचा जे त्रास वाढू लागला होता त्यांना पूर्णपणे पुढच्या काळात मार्गी लावण्यात येईल. पोलीस दल त्यासाठी एक पुढाकार घेऊन सर्व संबंधितांसोबत चर्चा करून कोणताही एकदम प्रेमाने चांगले वातावरणात हे सर्व सण नियमाचे अधीन राहून साजरा होईल यासाठी प्रयत्नशील आहे, आणि त्याची चांगला पॉझिटिव्ह प्रतिसाद सर्व राजकीय पक्षांकडून आणि सगळ्यांकडून भेटत आहे. काही लोकांचे वक्तव्य म्हणून काही एक नवीन कॉन्ट्रोवर्सी सुरू होते. मला लोकांना विनंती राहील की अशा प्रकारचे एक जे नवीन स्टेप आम्ही शहरामध्ये डिसिप्लिन आणण्याचे प्रयत्नमध्ये कोणताही अशा प्रकारचे कॉन्ट्रोवर्सी सुरू करू नये असा आग्रह आहे. सर, गेल्या काही दिवसांपासून